22 जुलै महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस। बूथवरील कार्यकर्त्यांपासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा केवळ पदाचा नाही तर सातत्य, अभ्यास, संघटन, कौशल्य आणि राजकीय रणनीतीचा देखील प्रवास मानला जातो। गेल्या दशकभरामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवणाऱ्या या नेत्याच्या राजकीय वाटचालीचा हा विशेष आढावा। देवेंद्र गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातील गेल्या 2 दशकातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या नेत्यांपैकी एक। 22 जुलै 1970 रोजी नागपूर इथं गंगाधरराव आणि सरिता फडणवीस यांच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला। वडील गंगाधरराव फडणवीस हे जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व आमदार होते, तर काकू शोभाताई फडणवीस यांनीही 5 वेळा आमदार म्हणून काम पाहिलं। त्यामुळे राजकारणाचे प्राथमिक धडे त्यांना घरातूनच मिळाले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार, विद्यार्थी चळवळीतील सहभाग आणि भाजपच्या संघटनात्मक कामातून त्यांनी स्वतःचं नेतृत्व घडवलं। घरातून राजकीय वारसा मिळाला असला तरी स्वतःची ओळख त्यांनी सातत्यपूर्ण काम, अभ्यासू वृत्ती आणि संघटन कौशल्याच्या जोरावर निर्माण केली। प्रचंड मेहनती, प्रचंड फोकस असलेला व्यक्ती, संघटनेवरती अढळ निष्ठा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अविरत काम आणि कार्यकर्त्यांच्यासाठी काहीही करण्याची ताकद असलेला नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस। अनेक वर्ष झाले, म्हणजे 35 वर्ष जवळपास झाले, आज भारतीय जनता पार्टीत त्यांच्यासोबत आम्ही काम करतोय, परंतु त्यांच्यासारखा नेतृत्व आम्ही बघितलेलं नाही। मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या या जनतेला देवेंद्र फडणवीस हा मिळालेला एक हिरा आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्राचा विकास हा दिवसेंदिवस होतोय। राजकारणातलं कमळ जर कोणी असेल तर देवेंद्र फडणवीस। महाविद्यालयीन जीवनामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला। नागपूर विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेत असतानाच विद्यार्थी निवडणुका, संघटन उभारणी आणि पक्षाच्या कामात ते सक्रिय झाले। 1992 मध्ये ते नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले। त्यानंतर अवघ्या 27व्या वर्षी नागपूरचे महापौर होण्याचा मान त्यांनी मिळवला। बूथ कार्यकर्ता, नगरसेवक, महापौर, आमदार असा टप्प्याटप्प्यानं झालेला त्यांचा राजकीय प्रवास आज अनेक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी मानला जातो। 1999 पासून ते सलग विधानसभा निवडणुका जिंकत आहेत आणि महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वात त्यांनी स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं। एक कडवट हिंदुत्ववादी नेता म्हणून आणि एक उत्तम प्रशासक म्हणून आणि एक दूरदृष्टी नेतृत्व म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीसजींना अत्यंत जवळून पाहतोय। महाराष्ट्रासाठी असलेलं पाहिलेलं त्यांनी स्वप्न आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते दिवस रात्र ते मेहनत घेत आहेत, अर्थात परिश्रम घेत आहेत, तो आम्ही स्वतः अनुभवतो आहे। एक हिंदुत्वादी विचाराचा कडवट मुख्यमंत्री म्हणून देव, देश, धर्म ह्या पावलावर चालत असताना धर्माच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे निर्णय आणि हिंदू धर्माला अजून ताकद देण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून करत आहेत। मला विश्वास आहे त्यांच्या ह्या नेतृत्वामुळे महाराष्ट्र जो विकसित महाराष्ट्र 2047च्या दृष्टिकोनातून आम्ही जो वाटचाल करतोय ती वाटचाल निश्चित पद्धतीने यशस्वी होईल असा ठाम विश्वास मी ह्या निमित्ताने व्यक्त करतो। 1989 प्रभाग संयोजक, 1990 नागपूर पश्चिम पदाधिकारी, 1992 नगरसेवक, 1997 नागपूरचे महापौर, 1999 पहिल्यांदा आमदार, 2001 राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा, 2010 भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, 2013 भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, 2014 ते 2019 मुख्यमंत्री, 2019 ते 2022 विरोधी पक्षनेते, 2022 ते 2024 उपमुख्यमंत्री, 2024 पासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री।
12 जुलै 2026 रोजी मुख्यमंत्री म्हणून 6 वर्ष 7 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण करत त्यांनी या पदावर सर्वाधिक काळ काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये शरद पवारांनाही मागे टाकलं. विरोधी पक्ष नेता या न्यायाने महाराष्ट्रात सुरू असलेल्या अंदाधुंद गोष्टींवर तेव्हा फडणवीस यांनी अत्यंत उत्तमरित्या कोरडे ओढले. मनसुख हिरेन तसंच उद्योगपतीच्या घरासमोर दहशत निर्माण करणं या सर्वांवर आसूड ओढत फडणवीस यांनी आपण विरोधी पक्ष नेते म्हणून किती प्रभावी आहोत हे दाखवून दिलं. अर्थात हे सगळं करतानाच अत्यंत शांतपणे त्यांनी ज्या काय राजकीय घडामोडी झाल्या होत्या त्याचा हिशोब चुकता केला. शिवसेना पक्षामध्ये जी नाराजी होती त्याला शिंदे यांनी अत्यंत उत्तमरित्या मूर्त रूप दिलं असताना फडणवीस त्याला पूरक वागले आणि त्यांनी शिवसेनेचे 2 तुकडे होत आहेत याला मागून जी काय द्यायची असेल ती सर्व प्रकारची शक्ती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजितदादा पवार पहाटेचा शपथविधी घेऊन परत तर गेले होते, पण त्यानंतर त्यांनी पुन्हा एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या काकांना आव्हान दिलं. फडणवीसांची ही राजकीय चुणूक त्यांच्या भविष्यातल्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची घटना म्हणून नोंदवावीशी वाटेल. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळामध्ये मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर विशेष भर देण्यात आला. समृद्धी महामार्ग, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात अटल सेतू, मेट्रो विस्तार, कोस्टल रोड, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जलयुक्त शिवार अशा अनेक प्रकल्पांमुळे त्यांची इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देणारे मुख्यमंत्री अशी प्रतिमा निर्माण झाली. या प्रकल्पांवर राजकीय मतभेद झाले असले तरी राज्याच्या विकासाच्या चर्चेत हे प्रकल्प कायम केंद्रस्थानी राहिले. महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल कसा आला पाहिजे यासाठी एक दूरदृष्टी नेता म्हणून ते सातत्याने काम करताना आपल्याला सर्वांना दिसतात. त्यांना हे काम करण्यासाठी धार्मिक अनुष्ठान हे त्यांच्या बरोबर असलं पाहिजे. या दृष्टिकोनातून सर्व स्तरावरती असणारे सर्वजण कार्यकर्ते हे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा देण्यासाठीच्या दृष्टिकोनातून काम करतायत. प्रशासनावरची पकड, निर्णयक्षम शैली आणि निवडणूक रणनीती हे देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचे पैलू मानले जातात. 2019 नंतर महाराष्ट्रामध्ये घडलेल्या वेगवान राजकीय घडामोडींमध्ये त्यांची भूमिका सातत्यानं चर्चेत राहिली. समर्थक त्यांना कुशल रणनीतिकार म्हणतात, तर विरोधकही त्यांच्या राजकीय गणिताची दखल घेताना दिसतात. नगरसेवकापासून महापौर, आमदार, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्री असा प्रत्येक टप्पा पार करत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलेलं आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाचा पुढचा अध्याय काय असेल, राष्ट्रीय पातळीवर त्यांना बोलावलं जाणार का, याकडे राज्यासह देशाचंही लक्ष लागलंय. सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.